पिशाच्यांचा उद्धार. श्री रामतनूंचं दैवी सामर्थ्य जसजसं वाढू लागलं तसतसा प्रभाव सभोवतालच्या वातावरणावर पडू लागला आणि त्यात असलेल्या दुष्ट शक्ती, नीच प्रवृत्ती विरून जाऊ लागल्या. विशेषतः पिशाच्यांचा उद्धार व्हायला सुरुवात झाली. एक दिवशी रामतनू देवळात तपाला बसल्या असता त्यांना आपल्या घराच्या बोळापासून देवपुरीपर्यंत हजारो मेंढ्या बकऱ्यांची रांग लागली आहे आणि त्यांना 5-6 धनगर हाकून नेत आहेत असं दृश्य दिसलं. रामतनूंना प्रश्न पडला की एवढी बकरी एकाएकी कुठून कशाला आली? गावची जत्रा तर नाही, पण जत्रेचे ते दिवस नव्हते. तेव्हा त्यांनी एका दोघांना विचारलं, का रे, इथे धनगराने बकरी कशाला आणली होती? ते म्हणाले, कुठे बकरी होती? तेव्हा त्यांना कोडच पडलं आणि त्यांनी सद्गुरूंना आल्यावर विचारलं, महाराज, एवढे बकरे कुठचे ते मला सांगा. सद्गुरूंनी उत्तर दिलं, बाळ, ते धनगर म्हणजे कोदंडपाणी राम. त्यांनी गावात फिरत असलेली सगळी पिशाच्च हाकलून काढली आणि सूर्याच्या स्वाधीन केली. रामतनू म्हणाल्या, देवा, मग ती सूर्याने काय केली? सद्गुरू म्हणाले, त्यांना योग्य रस्ता दिला. रामतनू म्हणाल्या, देवा, पण ती एकदम हाकलून का काढली त्याने ते सांगा. सद्गुरू म्हणाले, बाळ, राम नामसे पाषाण तरे. तुझा रामनामाचा रोख त्यांच्या कानात पडला आणि ती सूर्याच्या प्रीतीची झाली. रामतनू म्हणाल्या, देवा, पण मी घरातच होते ना, बाहेर फिरत नव्हते. मग बाहेरची भूतं कशी उद्धरली? सद्गुरू म्हणाले, बाळ, एकेका गावात लाख भूतं असतात आणि ती फिरतच असतात. भाविके, ज्या गावात संत तुकारामाची वस्ती आहे त्या गावात भूतं कशी बरं राहतील? त्यांची तर वेटाळणी अगोदरच काढली पाहिजे, नाहीतर तुला त्यांनी रोज येऊन त्रास दिला असता, मला रस्ता दे म्हणून. आत्ताच पहा ना, चुकली आहेत ती कोणत्या ना कोणत्या रूपाने येतील आणि येतात ना. रामतनू म्हणाल्या, हो देवा. सद्गुरू म्हणाले, मग तुला किती त्रास झाला असता? होम हवनाची देणगी अशीच असते बाळे. तुझ्या तपश्चर्येच्या बळाने हे सर्व वातावरण निर्मळ पवित्र बनलंय. इथे पिशाच्च भूतबाधा वगैरे आता काही उरली नाही. आणि खरोखरच त्या वेळेपासून गावातील आणि आसपासचंही वातावरण पूर्ण निर्भय बनून गेलंय. पूर्वी रात्र झाल्यावर बाहेर पडायची देखील लोकांना भीती वाटायची. सगळीकडे किर्र भयानकपणा जाणवायचा. बऱ्याच जणांना घोर अनुभवही आले होते. पण आता रात्रीची माणसं, मुलं देखील स्मशानातून सुद्धा जाऊन येऊ शकतात. कोणाला कसला दगा होत नाही किंवा मनाजवळही काही विपरीत येत नाही. राबाड्याचे पिशाच्च. त्यानंतर थोड्याच दिवसांनी ठाण्याहून एक कोळी जोडपं रामतनूंच्या दर्शनाकरता येत होतं. नवरा बायको श्रद्धेने पायीच निघाली. ती राबाड्यापर्यंत ठीक आली, पण राबाड्याच्या नाक्यावर येताच तिथल्या झाडावरच्या एका पिशाच्चाने त्या बाईला झपाटलं. ती एकदम वेड्यासारखी ओरडून नाचू लागली. नवरा प्रथम घाबरून गेला, पण रामतनूंवर त्यांची पक्की श्रद्धा असल्यामुळे तो तशा स्थितीतच बायकोला सावरून धरून तुरभ्याला रामतनूंकडे घेऊन यायला निघाला. इकडे रामतनू मंदिरात बसल्या होत्या. त्यांना अंतर्ज्ञानाने ही गोष्ट कळली. त्यांनी जवळ असलेल्या लोकांना सांगितलं, पहा, आता भक्तमंडळी येत आहेत. इतक्यात ती बाई ओरडत नाचत आणि तिचा नवरा तिला सावरीत तिथे आला. नवऱ्याने घडलेली सर्व हकीकत सांगितली. तेव्हा रामतनू म्हणाल्या, मला माहीत आहेत सर्व गोष्टी, तुम्ही काही घाबरू नका, सर्व ठीक होईल. नंतर त्यांनी त्या पिशाच्याला विचारलं, तू का या बाईला त्रास दिलास? त्याने हात जोडून सांगितलं, देवी, मला माझ्या मुक्तीकरता आपलं दर्शन घ्यायचं होतं, पण आपल्यापुढे यायची माझी छाती झाली नाही. आज ही बाई आपल्याकडे येताना दिसली तेव्हा हिच्याबरोबर आपल्याला जाता येईल असा विचार करून मी तिच्या अंगात शिरलो. तिला त्रास द्यायचा माझा हेतू नाही आणि त्रास देणारही नाही. मला फक्त मुक्ती मिळावी एवढीच इच्छा आहे. तेव्हा रामतनूंनी त्या नवऱ्यालाही काही उपाय सांगितला. त्याप्रमाणे केल्यावर ती बाई बरी झाली. पिशाच्चाचाही त्यांच्या दर्शनाने आणि आशीर्वादाने उद्धार झाला. फिरोजपूरची घटना. पंजाबात फिरोजपूरजवळ एका खेड्यात जैन या आडनावाचे एक गृहस्थ होते. सुखी संपन्न कुटुंब होतं ते. त्यांना एकुलता एक मुलगा. तो कॉलेजमध्ये शिकत होता. त्याला संस्कृत शिकवायला घरी एक पंडितजी येत असत. एकदा तो परीक्षेकरता फिरोजपूरला गेला असता मधल्या सुट्टीत तहान लागल्याने पाणी पिण्याकरता म्हणून जवळच्या एका विहिरीजवळ गेला.
तो त्याला जवळच एक झोपडी आणि तिच्या खिडकीत एक सुंदर तरुण मुलगी उभी असलेली दिसली. ती त्याला म्हणाली, तुम्हाला पाणी पाहिजे ना, मी देते, इकडे या. तो विश्वासाने तिकडे वळला, पण घरात पाऊल टाकताच तिने त्याला प्रश्न टाकला, तू माझ्याशी लग्न करशील का, तर मी तुला पाणी देते. त्याने चमकून तिच्याकडे पाहिलं. ती एक बंगाली युवती होती. ती त्याला सारखं सांगत होती, माझ्याशी लग्न कर, माझ्याशी लग्न कर, मी तुला पाणी देते. त्याने अगतिकपणे उत्तर दिलं, लग्नाचं मागाहून पाहीन, आधी मला पाणी दे, तहान लागली आहे. ती म्हणाली, आधी लग्नाचं वचन दे, तर तुला सोडीन. असं म्हणून तिने एकदम त्याच्यावर झडप घातली आणि त्याला झपाटून टाकलं. ते एक बंगाली युवतीचं पेशाच्य होतं. तिच्या इच्छा अतृप्त राहिल्या होत्या आणि त्या तृप्त करण्याचा उपाय ती शोधत होती. हा रुबाबदार देखणा तरुण दिसताच तिच्या इच्छा उफाळून आल्या आणि त्या शमवण्याकरता तिने त्याला अशा रीतीने मोहजाळात पकडून आपल्या झपाट्यात घेतलं. तो एकदम मूर्छितच पडला. इकडे केंद्रावर गडबड उडाली. मित्रांनी शोधाशोध सुरू केली तेव्हा तो एका झाडाखाली मूर्छित पडलेला आढळला. जवळ झोपडी नव्हती की कोणी नव्हतं. ताबडतोब गावी कळवण्यात आलं. त्याला शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न झाले. गावाहून माणसं आली, त्याला शुद्धीवर आणलं आणि गावी घेऊन गेले. पण तो भ्रमिष्ठावस्थेतच सारखा बडबडत असे, माझ्याशी लग्न कर, मला वचन दे, तरच तुला सोडीन. सर्वांची खात्री झाली याला कोणत्या तरी पिशाच्याने झपाटलंय. ताबडतोब देवदेवस्कीचे उपाय सुरू झाले. मांत्रिकांना बोलवलं गेलं. कदाचित मानसिक विकृती असेल असं समजून निष्णात डॉक्टरांनाही पाचारण करण्यात आलं. सर्वांनी आपापल्या परीने शिकस्तीचे प्रयत्न केले, पण काही गुण पडेना. दिवसेंदिवस त्याची प्रकृती गंभीरच होत चालली. शेवटी तर तिने त्याला 6 महिन्यांची मुदतच दिली. 6 महिन्यात जर माझ्याशी लग्न केलं नाहीस तर मी तुला घेऊनच जाईन. त्या धमकीने सारं जैन कुटुंब हादरून गेलं आणि त्याच्या वडिलांनी निरुपाय होऊन स्वतःच्या सहीने एक विनंतीपत्र नॅशनल हेरॉल्डमध्ये प्रसिद्ध केलं. त्यात मुलाची सर्व हकीकत देऊन म्हटलं होतं की आम्ही भौतिक आणि दैवी सर्व तऱ्हेचे उपाय करून थकलो आहोत. आता फक्त देवावर भरोसा. हिंदुस्थानात जर कोणी एखादा महात्मा आमच्या मुलाला बरा करून देणारा असेल तर तो सांगेल ते उपाय आणि लागेल तो खर्च करायला आम्ही तयार आहोत. तरी तसा कोणी महात्मा असल्यास आम्हास कळवावे. नॅशनल हेरॉल्डमधली ती विनंती मुंबईच्या क्रॉनिकलमध्ये आली आणि क्रॉनिकलमधून त्यावेळी मराठी लोकमान्य पत्रात प्रसिद्ध झाली. रामतनू त्यावेळी काही कामानिमित्त ठाण्याला होत्या. ठाण्याला जपाला बसल्या असता त्यांच्या मोठ्या वहिनीने श्रीमती सरस्वती महाजनांनी लोकमान्यातली ती विनंती त्यांना वाचून दाखवली. त्यावेळी त्यांचे शिलेदार रंगनाथ आप्पा तिथे होते. ते त्यांना म्हणाले, ताई, तुझ्याजवळ काही उपाय असेल तर सुचव त्यांना, त्यांचं बिचाऱ्यांचं कल्याण होईल. रामतनू प्रथम जरा थट्टेने हसत म्हणाल्या, त्या मुलीला म्हणावं लग्न करीन म्हणून प्रथम प्रॉमिसरी नोटवर लिहून दे. पण लगेच नंतर गंभीरपणे उद्गारल्या, ते प्रखर पेशाच्य आहे, दैवी सामर्थ्याने उतरवलं पाहिजे. माझ्याजवळ एक विष्णू सहस्त्रनामाचं पुस्तक आणून द्या. ते अभिमंत्रून देते, ते त्यांच्याकडे पाठवून द्या. त्याचे शुचिर्भूतपणे सतत वाचन झालं पाहिजे. एकतर त्या मुलाने स्वतः करावं, पण ते शक्य नसेल तर त्याला संस्कृत शिकवायला पंडितजी येतात, त्यांनी करावं. ते उच्चार त्याच्या कानी सतत पडत राहिले पाहिजेत. त्याप्रमाणे श्री रंगनाथ आप्पांनी त्या मुलाच्या वडिलांना पत्र लिहून कळवलं की आपली वर्तमानपत्रातील विनंती वाचली. आपल्या मुलावरचं संकट वाचून वाईट वाटलं. आमच्या इथे एक सिद्धपदाला पोहोचलेल्या बाई आहेत, त्यांना आम्ही तुमच्या मुलाबद्दल विचारलं. त्यांनी एक उपाय सुचवला आहे. त्यांनी अभिमंत्रून दिलेल्या विष्णू सहस्त्रनामाचं त्याने किंवा दुसऱ्या कोणीतरी शुचिर्भूतपणाने सतत वाचन केलं पाहिजे. त्याचे ध्वनी सतत त्याच्या कानी पडले पाहिजेत. त्याला संस्कृत शिकवायला येणाऱ्या पंडितजींनी ते शुद्धपणे वाचावं असं त्यांनी सुचवलं आहे. तरी आपली श्रद्धा आणि तयारी असल्यास कळवावं, म्हणजे त्यांच्याकडून ते पुस्तक अभिमंत्रित करून घेऊन पाठवतो. पत्रामध्ये संस्कृत शिकवायला येणाऱ्या पंडितजींचा उल्लेख वाचून त्या मुलाच्या वडिलांना एकदमच आश्चर्याचा धक्काच बसला. इतक्या हजारो मैल दूर असलेल्या बाईने काही संबंध वा लागाबांधा नसतानाही मुलाला संस्कृत शिकवायला पंडितजी येतात हे कसं ओळखलं? त्या अर्थी खरोखरच दिव्य शक्ती असली पाहिजे तिच्याजवळ.
असं वाटून त्यांची श्रद्धा एकदम बसली व त्यांनी ताबडतोब उत्तर पाठवलं, आपल्या पत्राबद्दल अत्यंत ऋणी आहे. आपल्याकडच्या बाई खरोखरच दिव्य साक्षात्कारी आहेत याची खात्री पटली. त्यांची आज्ञा होईल त्याप्रमाणे वागायला आम्ही तयार आहोत. पाहिजे तर आम्ही तिकडे येतो, नाहीतर आपण पुस्तक पाठवून द्यावं. आम्ही त्याचे पवित्रपणाने पंडितजींकडून वाचन करवून घेऊ. आपल्याला जो काय खर्च येईल तो निःसंकोचपणे कळवावा. आम्ही श्रद्धेने पाठवून देऊ. रंगनाथ अप्पांनी विष्णू सहस्त्रनामाचं एक पुस्तक आणून श्री रामतनूंजवळ दिलं. रामतनूंनी त्यावर मंत्राचे संस्कार करायला सुरुवात केली. त्याच्या आधी एक पत्र पाठवून कळवायला सांगितलं की या पुस्तकाचं रजिस्टर घेऊन पोस्टमन घरात येईल त्यावेळेला मुलगा एकदम मूर्छित पडेल आणि शुद्धीवर आल्यानंतर घरातून पळायला लागेल. पण घाबरून जाण्याचं कारण नाही. सर्वांनी त्याला गच्च धरून बसवून त्याच्या कानात ते वाचन पडेल असं करावं. प्रथम तो अस्थिर होईल, धडपडेल, घरातून जातो असं म्हणेल. पण जसजसं वाचन कानी पडत जाईल तसतसा स्थिर होत जाईल आणि तल्लीनतेने ऐकू लागेल. ते पिशाच्च त्याला फार त्रास देईल, पण त्याचं काही चालणार नाही. थोड्याच दिवसात तो त्याच्या त्रासांतून पूर्ण मुक्त बरा होईल. रंगनाथ अप्पांनी त्याप्रमाणे त्यांना कळवलं. इकडे रामतनूंनी पुस्तकाचं अभिमंत्रण पूर्ण केलं आणि अप्पांना ते रजिस्टर पार्सलने पाठवायला सांगितलं. अप्पांनी त्याप्रमाणे रजिस्टर केलं. आधी समजावणीचं पत्र गेलंच होतं, त्याप्रमाणे ते आतुरतेने पुस्तकाची वाट पाहत होते. पुस्तकाचं रजिस्टर घेऊन पोस्टमन आला आणि मुलगा एकदम बेशुद्ध पडला. त्यांची दुसरी खात्री पटली. त्यांनी मुलाला शुद्धीवर आणलं. तो पळायलाच लागला. सर्वांनी त्याला धरून ठेवून बसवलं आणि पंडितजींनी पुस्तक वाचायला सुरुवात केली. वाचन सुरू होताच तो एकदम उचंबळून उठला आणि सोडा मला असं ओरडत बाहेर पळण्याकरता धडपडू लागला. पण सर्वांनी त्याला गच्च धरून ठेवलं. 1-2 दिवस त्याने अशी धडपड केली, पण नंतर तो स्थिर होऊ लागला. 4 दिवस ऐकताच तो पूर्ण स्थिरावला आणि तल्लीनतेने ऐकू लागला. ते पिशाच्च त्याच्या अंगातून बाहेर पडलं, पण दुरून धमक्या देऊ लागलं. त्याने आता 15 दिवसांची मुदत दिली. त्यांनी रामतनूंना कळवलं. रामतनू म्हणाल्या, हे सोनं आहे, ते कथील आहे, त्याचं याच्यापुढे काही चालणार नाही. आणि खरोखरच थोड्याच दिवसात तो मुलगा पूर्ण बरा होऊन पूर्वीप्रमाणे मुक्त वावरू लागला. पिशाच्चाने त्याला सांगितलं, मी तुला आता सोडलं, तू आता मुक्त आहेस. मी त्या देवतेला भेटायला जाते. त्याचवेळी इकडे तुर्भ्याला नवल घडलं. एक रुबाबदार तरुणी मंदिराच्या आवाराच्या बाहेर येऊन उभी राहिली. श्यामल वर्ण आणि निळी साडी नेसलेली. बराच वेळ ती तशीच उभी होती. लक्ष रामतनूंकडे लागलं होतं. रामतनू त्यावेळी जप करीत बसल्या होत्या. जप आटोपताच त्याने तिच्याकडे पाहिलं. तिने विनम्रपणे अभिवादन केलं. रामतनूंनी आपली स्नेहार्द्र दृष्टी तिच्याकडे फेकली आणि आपला आशीर्वादाचा हात उंचावला. ती लगेच अंतर्धान पावली. लोकांनी विचारलं, ताई, कोण आलं होतं? रामतनू उद्गारल्या, ती फिरोजपूरची पिशाच्च मुलगी. मी त्याला सोडलं, जाते असं सांगायला आली होती. तिलाही त्या विष्णू सहस्त्रनामाच्या श्रवणाने सद्गती मिळाली. जातेवेळी आशीर्वाद मागायला आली होती. आशीर्वाद घेऊन गेली. मुलांच्या वडिलांचं आभाराचं पत्र आलं. त्यात त्यांनी अत्यंत भारावलेल्या स्थितीत कृतज्ञता व्यक्त करून इकडे दर्शनाला येण्याची इच्छा प्रकट केली व जाण्या येण्याचा मार्ग विचारला होता. पण श्री रामतनूंनी कळवलं, इकडे इतक्या दूर येण्याची जरुरी नाही. तिकडे सत्कर्माने ईशचिंतनाने वर्तन करत जावं, नामस्मरण चालू ठेवावं, सर्व कल्याण होईल. टीप: श्री रामतनूंची तुलना सद्गुरू नेहमी संत तुकारामांशी करतात. निष्काम सेवाभावी भक्तीने रामतनू म्हणजे प्रत्यक्ष तुकारामच असा गौरवोद्गार ते काढीत. संत तुकारामांची देखील अशीच गोष्ट सद्गुरूंनी सांगितली आहे. तुकाराम महाराज बाहेर पडले की सर्व भूत गोळा होऊन त्यांना गराडा घालत असत व आम्हाला वर पाठव म्हणून रोज सारखा आग्रह धरत असत. शेवटी एकदा श्री पांडुरंगाने सर्व तालुका झाडला आणि त्या सगळ्या भूतांना सूर्याच्या स्वाधीन केलं. सूर्याकडे पाठवणे याचा अर्थ पिशाच्च सृष्टी ही तमोगुणी निशाचर योनी आहे. तिचा तमोगुण काढून त्यांना सत्वगुणी प्रकाश किरणात आणणं, अंधाराकडून प्रकाशाकडे नेणं, तेजोमय सृष्टीत पाठवणं.
अध्यात्मात मोक्षाचा किंवा परतत्वाचा मार्ग हा सूर्याच्या द्वाराने होतो असं सांगितलंय. सूर्यद्वारेण ते चिरजहा प्रयांती. परतत्वाकडे निघालेले मुक्तात्मे सूर्याच्या द्वाराने बिरजा नदीकडे जातात. मंडूकोपनिषदात ही गोष्ट सांगितली आहे. श्री रामतनूंच्या चरित्रात वारंवार येणारी सूर्यदेवता म्हणजे तप्तगोल नसून तेजाची अधिष्ठात्री चैतन्य देवता आहे, जी चराचर विश्वामध्ये तेजोमय जीवन खेळवते. तिचाच भौतिक आविष्कार म्हणजे सौरशक्ती किंवा सूर्यगोल.